नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण 2025ची बोर्डाची इयत्ता 12वीची इंग्लिश प्रश्नपत्रिका कशी असते याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने कशा पद्धतीनं आपल्याला ती सोडवता येईल आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येईल हे आपण आज शिकणार आहोत. तत्पूर्वी प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पेजवर इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन दिलेले असतात की जे विद्यार्थी वाचत नाही, परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी वाचत नाही आणि घाईघाईत काही पण ओव्हर आन्सर सीटमध्ये आन्सर लिहून येतो. तर आधी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हे सांगण्या अगोदर इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन्स महत्त्वाच्या सूचना काय असतात बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत आन्सर लिहिताना, या इंस्ट्रक्शन्स तुम्हाला आधी पाळावे लागतात. त्यानंतर तुम्ही आन्सर सीटमध्ये आन्सर लिहू शकता. चला तर मित्रांनो, मग आपण इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन कसे असतात, काय असतात ते तुम्हाला मी मराठीत सांगणार आहे. त्याच्यातलं फर्स्ट आहे, ईच ॲक्टिव्हिटी हॅज टू बी आन्सर इन अ फुल सेंटेन्स. वन वर्ड आन्सर विल नॉट बी गिवन कम्प्लीट क्रेडिट. याचा अर्थ असा आहे, तर तुम्हाला आन्सर सीटमध्ये आन्सर लिहिताना त्या प्रश्नाचे उत्तर हे फुल सेंटेन्समध्ये लिहायचे, म्हणजे पूर्ण वाक्यात लिहायचे. वन वर्ड आन्सर विल बी नॉट गिवन कम्प्लीट क्रेडिट म्हणजे एका शब्दाचे उत्तर तुम्हाला लिहिता येणार नाही, त्याचे गुण मिळणार नाहीत. जस्ट द करेक्ट ॲक्टिव्हिटी नंबर रिटर्न इन केस ऑफ ऑप्शन विल नॉट बी गिवन क्रेडिट. आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं अचूक उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे आहे आणि लिहिले नसेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला भेटणार नाही आहे. सेकंड, वेब डायग्राम, फ्लो चार्ट्स, tables etc. are to be presented exactly as they are with answers. दुसऱ्या याचा अर्थ काय मित्रांनो, दुसऱ्या पॉईंटचा अर्थ असा आहे, तर प्रश्नपत्रिकेमध्ये वेब डायग्राम दिलेली असते. वेब डायग्राम म्हणजे काय, तर जाड आकृती असते, संबंधित आकृती तुम्हाला काढावी लागते. जसं या प्रश्नपत्रिकेत दाखवलेला आहे वेब डायग्राम, तो असा हा आहे वेब डायग्राम. असा वेब डायग्राम तुम्हाला जसं प्रश्नपत्रिका दिलं आहे तसाच्या तसा आन्सर सीटमध्ये उतरवायचा आहे आणि पॅसेजद्वारे कंप्लीट करायचं आहे. दुसरा आहे फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे काय मित्रांनो, प्रवाह तक्ता असतो किंवा प्रवाह आकृती असते, ती तुम्हाला कंप्लीट करायची असते पॅसेजच्या आधारे. उदाहरणार्थ कसं मित्रांनो, फ्लो चार्ट, तर हा फ्लो चार्ट आहे आणि हा फ्लो चार्ट अशा पद्धतीनं असतो की त्या फ्लो चार्टमध्ये प्रवाह तक्त्यामध्ये बाणांच्या आधारे तुम्हाला वन बाय वन स्टेप बाय स्टेप माहिती भरायची असते पॅसेजनुसार. पॅसेजमध्ये सर्व माहिती असते. हा असा फ्लो चार्ट तुम्हाला काढायचा आहे उत्तरपत्रिकेत जसाच्या तसा आणि मग आन्सर लिहायचे त्याच्यात. त्यानंतर टेबल्स सांगितलेले आहेत, तक्ते असतात. उदाहरणार्थ तक्ते कसे असतात मित्रांनो, तर तक्ते हे असे असतात, हे टेबल्स आहेत. हे टेबल्स तुम्हाला आन्सर सीटमध्ये आखून जशी माहिती दिलेली आहे ती उत्तरासह तुम्हाला तो कंप्लीट टेबल करायचा आहे. जर तुम्ही आकृती काढली नाही वगैरे तर त्याला मार्क्स दिले जात नाही आहे. अशा प्रकारे वेब डायग्राम, फ्लो चार्ट, टेबल्स हे जसे तसं तुम्हाला आन्सर सीटमध्ये आधी उतरावं लागणार आहे. तिसरा टॉपिक असा आहे, थर्ड, इन पॉईंट टू अबोव. याचा अर्थ असा आहे, इन पॉईंट टू अबोव म्हणजे वरचा जो पॉईंट आहे त्याच्या संबंधित सांगितलेलं आहे. जस्ट वर्ड्स विदाउट द प्रेझेंटेशन ऑफ द ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट विल नॉट बी गिवन क्रेडिट. असं सांगितलं आहे की तुम्ही जर वेब डायग्राम, फ्लो चार्ट, टेबल न काढता फक्त त्यांचे आन्सर्स लिहून टाकले तर त्याला मार्क्स मिळणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचे. जरी उत्तर बरोबर असेल तरी तो डायग्राम, तो चार्ट, तो टेबल काढला नसल्यामुळे तुम्हाला त्याचे मार्क्स भेटणार नाही आहे. तसेच यूज ऑफ कलर पेन्सिल्स, पेन्स एक्सेट्रा इज नॉट अलाउड. मग हे सर्व करत असताना, डायग्राम काढताना, चार्ट काढताना, टेबल काढताना तुम्हाला कलर पेन्सिल्स किंवा पेन वापरायच्या नाही आहेत, त्याची परवानगी नाही आहे. उदाहरणार्थ काही पोरं रेड पेनने आखतात, काही पोरं पेन्सिलने आखतात, ते चुकीचे आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, ऑनली ब्लू ऑर ब्लॅक पेन्स आर अलाउड. हे सर्व करत असताना तुम्ही आन्सर सीटमध्ये एक तर काळी पेन किंवा निळी पेन वापरू शकता आणि त्याच्या आधारे तुम्ही ते डायग्राम, चार्ट, टेबल काढू शकता आणि आन्सर लिहिताना सुद्धा या पेनचा वापर तुम्हाला करायचा आहे.
फोर्थ, चौथा असा आहे, मल्टिपल आन्सर्स टू बी सेम ॲक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग अँड विल नॉट बी गिवन एनी क्रेडिट. चौथ्याचा अर्थ असा आहे, तर एका प्रश्नाचे उत्तर ऑप्शन असेल किंवा उत्तर असेल पूर्ण वाक्यात, तर एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकच लिहायचे आहे. एका प्रश्नाचं अनेक उत्तरं तुम्ही लिहू शकत नाही, तर तुम्हाला ते रॉंग ठरलं जाईल आणि मार्क्स भेटणार नाही आहे. लास्ट, फिफ्थ, मेंटेन द सिक्वेन्स ऑफ द सेक्शन्स, क्वेश्चन्स, नंबर्स, ॲक्टिव्हिटीज थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी शीट. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला आन्सर शीटमध्ये जे सेक्शन दिलेले आहेत किंवा क्वेश्चन क्रमांक जसे दिलेले आहेत, ज्या कृती दिल्या आहेत त्या क्रमाने तुम्हाला सोडवायचे आहेत. ओबडधोबड पद्धतीने सोडवता येणार नाही आहे. सांगायचे तात्पर्य असं आहे, काही पोरं सेक्शन फर्स्ट हे शेवटी लिहून टाकतात, सेक्शन 4 हे सुरुवातीच्या पेजवर लिहितात. हे चुकीचं धरलं जाईल. तसं लिहिलं म्हणजे तुम्हाला असं गृहीत धरलं जातं तर ते नक्कल केली या पोरानेच, म्हणून त्याचा परिणाम तुमच्या मार्कावर होऊ शकतो. तर सिक्वेन्स ठेवायची आहे सेक्शनमध्ये, क्वेश्चनमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये, असा त्याचा अर्थ आहे. या अशा इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन्स तुम्हाला आधी परीक्षा हॉलमध्ये जाऊन वाचायच्या आहेत, लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार उत्तरपत्रिकेत प्रश्न सोडवायचे आहेत. अशा पद्धतीनं आज आपण इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन्स काय असतात, प्रश्नपत्रिकेच्या पेजवर सुरुवातीला कशा सूचना दिल्या असतात त्या तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं सोडवायची आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, सोपा वाटला असेल, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.